आणि कानून के हात बडे लंबे होते हैं याचा प्रत्यय वसईत आलाय। 5 हत्या करून पसार झालेल्या एका आरोपीला तब्बल 17 वर्षांनी अटक झाली आहे। राजू शुक्ला असे आरोपीचं नाव आहे। या आरोपीने वसईमध्ये मनोज शहा या व्यक्तीची 2008 साली हत्या केलेली आणि तो फरार झालेला। त्यानंतर एक वेगळं नाव धारण करून तो बंगळुरूमध्ये राहत होता। प्लंबिंगचं काम करणारा हा आरोपी बिहारमधल्या आपल्या मूळ गावी काही कागदपत्र घेण्यासाठी आल्याची माहिती मिळाल्यावरती मुंबई पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या। या आरोपीच्या चौकशीत त्याने 2002 साली पश्चिम बंगालच्या हल्दियामध्ये आपली सावत्र आई आणि 2 सावत्र बहिणी आणि सावत्र भावाची सुद्धा हत्या केल्याची कबुली दिली। 2002 साली चौघांची हत्या त्याने केली आणि 2008 साली केलेल्या हत्या प्रकरणात या आरोपीला आता अटक झाली आहे। गुन्हा करून गेल्यानंतर आरोपीने कितीही पळून जाण्याचा प्रयत्न केला तरी पोलीस त्याला शोधून काढतातच हे या घटनेतून समोर आलंय। फरार होऊन तो सुरत नंतर बेंगलोरमध्ये राहायला गेला। बेंगलोरमध्ये गेल्यानंतर त्याला काही कागदपत्रांची गरज पडली नोकरीसाठी, प्लंबिंगचं काम करण्यासाठी, म्हणून तो त्याच्या मूळ गावी छपरा बिहारमध्ये गेला। तर तिथं गेल्यानंतर आमची लोक PI आहिरराव आणि त्यांची टीम ह्या गुन्ह्यांच्या ह्या आरोपीच्या मागावर होतीच। जसं यांना खबर लागली की तो गावामध्ये आलेला आहे, त्या गावात आल्या त्याचे समजल्यानंतर त्याच्या काही नातेवाईकांचे नंबर आमच्या लोकांनी मिळवले आणि तो कुणाच्या संपर्कात आहेत का याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याला यश आलं। आणि त्या यश आल्यानंतर तो बेंगलोरमध्ये राहत आहे आणि प्लंबिंगचं काम करत आहे असं समजलं। त्या गोष्टीवरून मग आमच्या लोकांनी ट्रॅप लावला आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने ह्या आरोपीला ताब्यात घेतलं।